आज आपण नारळाची वडी बनवणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। 1 वाटी जाड साखर यामध्ये टाकून साखरेचं छान मेल्ट होईपर्यंत याचं छान असं आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचंय। साखरेचं आपलं कॅरेमल तयार आहे। यामध्ये 2 वाट्या खिसलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। ओलं खोबरं आणि तयार कॅरेमल व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय। अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला हे सैल वाटतं पण नंतर घट्ट होतं। यामध्ये अर्धी वाटी दुधाची साय टाकून घ्यायची। साय आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले। त्यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर टाकायची। कढईपासून मिश्रण बाजूला होईपर्यंत छान घट्टसर गोळा तयार झाले की एक तूप लावलेल्या ताटामध्ये हे छान मिश्रण सर्व छान ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायचं। यावरती ड्रायफ्रुट्सचे काप टाकून थोडंसं हाताने प्रेस करायचे आणि हवे त्या आकारामध्ये आपण वड्या तयार करून घ्यायच्या। छोटे छोटे भाग काढतो त्याचे आपण लाडू पण तयार करू शकता। महिनाभर टिकणारी ओल्या नारळाची कॅरेमलाइज वडी आपली तयार आहे।